जिल्हाधिकाऱ्यांनी शहरामध्ये कोरोनाचे पेशंट्स कमी होताच कोणतीही नोटीस आणि तोंडी न सांगता शिक्षित बेरोजगार सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले। त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट येताच त्यांना कामावर घेण्यात आलं आणि सध्याची परिस्थिती पाहता कोरोना आटोक्यात आलं असतानाच पुन्हा एकदा त्यांना कोणतीही तोंडी आणि लेखी नोटीस न देता कामावरून काढून टाकण्यात आले। दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रिक्त जागा 383 तर भरलेली जागा 220 आणि अतिरिक्त जागा 163 असून रोजंदारीवर 120 आणि जिल्हाधिकारी आयुक्त यांच्या मान्यतेने 25 जण घेऊनही 18 जागा ह्या रिकाम्याच आहेत। हे सर्व पाहूनही जिल्हाधिकारी आणि आयुक्तांच्या मान्यतेनुसार शैक्षणिक पात्रता पाहून त्यांना कामावर घेण्यात आलं होतं, तर कोरोना आटोक्यात येताच त्यांना कामावरून पुन्हा एकदा कमी करण्यात आले। तरीही या शिक्षित बेरोजगार सफाई कर्मचाऱ्यांचा विचार करून संबंधित कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावं असं आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आलंय। यावेळी अधिक माहिती देताना संस्थेचे सचिव विश्वभूषण कांबळे काय म्हणाले ते पाहूयात। आपण पाहतोय की सोलापूरच्या होडगी रोड येथील विमानतळावरती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उस्मानाबाद दौऱ्यावर असताना काही काळ सोलापुरात आलेले आहेत। त्यांना निवेदन देण्यासाठी आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव विश्वभूषण कांबळे आणि त्यांचे काही कार्यकर्ते इथं आलेले आहेत। त्यांची मागणी अशी आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे कोरोना काळात कामावर घेतलेले कर्मचारी होते त्यांना आता कोरोना कमी होताच कमी करण्यात आलेला आहे, तर त्यांना कमी न करता पुन्हा एकदा सामावून घेऊन त्या कर्मचाऱ्यांना काम देण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे। याबाबत आपण अधिक माहिती घेऊया विश्वभूषण कांबळे यांच्याकडून। गेल्या 1.5 वर्षापासून जे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांना जे कामावर घेण्यात आले होते ते कोरोना पहिल्या लाटेमध्ये त्यांना कामावर सामावून घेतले आणि त्याने बेगर त्या पेशंट लोकांसंगत काम करून त्यांच्या जीवाची पर्वा न करता घरादाराचा बायकोलेकराचा संसाराचा विचार न करता काम केलेले आहेत। त्यांना कामावरून परत काम केले, परत दुसरी लाट येताच कामावर परत घेतले। आता सध्याची परिस्थिती पाहता कोरोना कम झालेला आहे, परत त्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांच्या मान्यतेने शैक्षणिक पात्रता पाहून जे शिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना कामावर जे घेतले होते त्यांना कामावरून परत कम करण्यात आले, कारण यांचा परपंचच या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करताना काम करता त्यांचा परपंच चालत होता। पण आता सध्याची परिस्थिती पाहता त्यांना कोणतेही काम हाताला नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। तरी आमची अशी आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची मागणी अशी आहे की त्या कर्मचाऱ्यांना त्वरित लवकरात लवकर कामावर घेण्यात यावे। ह्याच्या पहिलाही सोलापूरमध्ये दत्ता मामा भरणे पालकमंत्री येताच त्यांच्या हातामध्ये आम्ही निवेदन दिलं होतं, त्याची दखल त्यांनी कुठलीही घेतलेली नाही, कारण या ठिकाणी भरपूर नेते लोक व राष्ट्राचे पक्षाचे अधिकारी येतात जातात, पण या सिव्हिल हॉस्पिटलकडे त्यांचं लक्ष नसल्यामुळे जे काम करीत आहेत त्यांना उपासमारीला सामोरे जावं लागत आहे। कारण आमची अशी एकच मागणी आहे की त्यांना त्वरित लवकरात लवकर कामावर घेण्यात यावे, अन्यथा सिव्हिल हॉस्पिटलसमोर धोरणे आंदोलन करण्यात येईल एवढी समस्त त्यांनी नाही का हे घेऊन समस्त नोंद घ्यावी। नक्कीच ज्याप्रमाणे कोरोना काळात आपण पाहतो की गेली 1.5 वर्ष झालं, 2019 फेब्रुवारी महिन्यापासून भारतात कोरोनाचा काळ सुरू झाला, तेव्हापासून जे कर्मचारी आपल्या घराच्या लोकांची आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्याप्रमाणे लोकांसाठी आपली तिथं बाजी लावलेली होती, आरोग्य सेवा देत होते, अशा कर्मचाऱ्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधून सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कमी करण्यात आलेलं आहे। खरं पाहता आता कोरोना जरी कमी झाला असेल तर त्या लोकांना जर कमी केलं तर त्यांचं घर कसं चालणार? जे जीवाची बाजी लावून आपली म्हणजे तिथं हे करत होते, काम करत होते, कुठलेही आपल्या घराचं संसार वगैरे तिकडं जात नव्हते, अशा लोकांना जर काढले तर त्यांचं घर पुढं कसं चालणार याचाही कुठंतरी शासनाने विचार करावा अशी मागणी या बहुउद्देशीय संस्थेकडून आज करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन मैनुद्दीन नदाबसह मी इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज सोलापूर।